वनराज आंदेकर हत्ये प्रकरणातली आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यात माजी नगरसेवकाचा भर रस्त्यात खून करण्यात आला होता। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती। तसंच पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा नव्याने चर्चेत आला। माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केलेली आहे। यातील काही आरोपींना चक्क तामिणी घाटातून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। आता वनराज आंदेकर प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवरती पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर वय 40 यांच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे। पुण्यात 6 ते 7 टू व्हीलर वरून 13 ते 14 जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावरती हल्ला केला। त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले। हल्ला करण्यापूर्वी आधी आरोपींनी चौकातील लाईटही घालवली होती। शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावरती हल्ला केला। घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते। नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या 13 ते 14 जणांनी आधी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या, त्यांच्यावर कोयत्याने वारही केले। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले। त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली। सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। मोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही। भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम 3(1) नुसार देता येईल। ही शिक्षा किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत राहते। त्याचबरोबर किमान दंड हा 5 लाखांपर्यंतचा असतो।